आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। पोलीस मुक्त भारतची राष्ट्रपतींकडे धडक मागणी। मनसेचे सांगली जिल्हा कृषी माजी उपाध्यक्ष महादेव हुजकोण यांचे प्रशासनामार्फत निवेदन। जतमध्ये चर्चेला उधाण। देशातील पोलीस व्यवस्थेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पोलीस मुक्त भारत ही संकल्पना राबवण्याची अनोखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा कृषी माजी उपाध्यक्ष महादेव हुजकोण यांनी थेट भारताच्या राष्ट्रपतींकडे केली आहे। या संदर्भातील निवेदन प्रशासनामार्फत पुढे पाठवण्यात आले असून या आगळ्यावेगळ्या मागणीची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महादेव हुजकोण यांनी सादर केलेल्या निवेदनात देशातील काही ठिकाणी निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल होणे, मनमानी कारभार, चौकशी दरम्यान कथित गैरप्रकार आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास कमी होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की नागरिकांना सुरक्षित न्याय आणि पारदर्शक प्रशासन मिळावे, निरपराध व्यक्तींना विनाकारण त्रास होऊ नये, तसेच लोकशाही मूल्याचे प्रभावी संरक्षण व्हावे या उद्देशाने पोलीस मुक्त भारत ही संकल्पना अंमलात आणण्याचा विचार केंद्र सरकारने करावा। हे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांच्या कार्यालयामार्फत स्वीकारण्यात आले असून त्यावर प्राप्तीची नोंद करण्यात आली आहे। तसेच जत पोलीस निरीक्षक यांनाही निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे। या अनोख्या मागणीमुळे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत असून प्रशासन या निवेदनाबाबत पुढे कोणती भूमिका घेणार आणि त्यावर काय कार्यवाही होणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।